नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला गावठी कोंबडीचा रस्सा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, ही 1 ते 1.25 किलो चिकन आहे। तर अशा पद्धतीत आहे बघा, ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यासाठी बघा 2 बारीक आकाराचे कांदे मी असे मधोमध चिरून बघा भाजून घेतलेले आहेत। गॅसवर ह्या जाळीवर भाजलेले आहेत। 2 खोबऱ्याचे तुकडे आहेत, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे। हे सगळं मी गॅसवर भाजून घेतलेलं आहे। कोथिंबीर घेतली आणि 1 गड्डी लसूण आहे। आता हा मसाला जो आपण भाजून घेतला होता, आता ह्याचं कांद्याचं काय करायचं, जेवढं वरचं घाण निघेल तेवढं काढून घ्यायचं। कसं चुलीत बिलीत भाजलं तर छान लागतं, पण आता इथं मुंबईच्या वस्तीला कुठली चूल वगैरे, त्यापेक्षा मी जाळीवर भाजले। चांगलं भाजतं, असं मधोमध बघा किती केलं की भाजतंय मस्त, असं आतपर्यंत भाजलं जातं। मी जेवढं काळं निघतंय तेवढं बघा काढून घेतलेलं आहे। आणि हा मसाला एवढा मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे, बिन पाण्याचा। पाणी नाही वापरायचं, असाच नुसता बारीक करून घ्यायचा। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हळद टाकून घ्यायची। गावाला कशी आपण घरी जर कोंबडी कापली तर त्याला धुवायला लागत नाही, तिथं मुंबईच्या वस्तीला कशी पण कुठं पण कापतात कशी पण, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये बघा हे मोठं मीठ वापरते, तुम्ही जरी बारीक वापरलं तरी चालेल। आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं। मीठ आणि हळद बघा लावून घेतलेलं आहे। आता आपण बनवायला घेऊया। टोप गरम करत ठेवलाय, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल 1 चमचा टाकायचं, 1 ते 1.5 चमचा, म्हणजे मी पळी बोलते। आणि तेल गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 1 मोठ्या आकाराचा कांदा बघा एकदम बारीक कापून घेतलेला आहे। आता कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा बघा भाजून घेतलेला आहे, अशा पद्धतीने बघा कांदा भाजून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये आपण हे जे हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं ना, ते टाकून घेऊया चिकन आणि मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे बघा, चांगलं हलवून घ्यायचं। आता त्याच्यावर आपण ताट ठेवायचं आणि गॅस बघा मीडियम केलेला आहे। आणि त्याच्यावर ह्या ताटामध्ये पाणी टाकायचं, कारण आपण जे मीठ टाकलेलं आहे ना, मोठं मीठ टाकलंय, हळद लावलेली, तर त्याला पाणी सुटतं। आता हे पाणी गरम झालं की नाही की आपण त्याच्यामध्ये ओतायचं। पाणी बघा चांगलं गरम झालेलं आहे, आता आपण टाकून घेऊया। आणि आतल्या बघा चिकनला एवढं पाणी सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये वरती अजून मी ताटलीमध्ये पाणी ठेवणार आहे आणि मीडियम गॅसवर शिजवून देणार आहे। आता एक अर्धा तास लागतोय का 40 मिनिटं लागते, ती गावरान चिकन असलं की जरा वेळ लागतो शिजायला, तर तुम्ही तशा पद्धतीने शिजवून घ्या। आता मी शिजवून घेते। मीडियम गॅसवर ठेवलं होतं बघा, एकदा मी पाणी ओतलेलं आहे आणि परत त्याच्यावर ठेवलं होतं, एकदम कडक गरम झालेलं आहे। तर आता शिजलंय का बघूया, कारण बराच वेळ झालेला आहे, अर्धा तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे। एकदा बघितलेलं तर शिजलं नव्हतं, तर आता आपण परत बघूया। हा बघा एकदम मस्त असं शिजलेलं आहे। आता मी ही एका वाडग्यामध्ये काढून घेते। चिकन बघा मी वाडग्यात काढून घेतलेलं आहे। मसाला बघा ह्या मिक्सरला बारीक केलेला आहे, बिन पाण्याचा केलेला आहे, पाणी नाही टाकायचं, म्हणजे छान असा बनतो पण मसाला। टोप गरम करत ठेवलाय, ह्याच टोपामध्ये आपण चिकन शिजवलं होतं, त्यातच आपण बनवणार आहोत। त्यात तेल टाकून घेऊया। 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि कडक गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, गॅस आपला मिडियम आहे, त्याच्यामध्ये 2 तेजपत्ते आणि जो मसाला आपण मिक्सरला बारीक केला होता ना, तो टाकून घ्यायचा बघा। हा जो मसाला जी बनवला आहे ना मी, 1 ते 1.5 किलो चिकन ह्याच्यामध्ये व्यवस्थित बनवू शकतं। आता हे आपण परतून घेऊया। 1 मिनिट ते 2 मिनिट बघा मी तेलामध्ये मसाला परतून घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये 1 छोट्या आकाराचं टमाटर बघा एकदम असं बारीक कापून घेतलेलं आहे। आता हे पण ह्याच्यामध्ये मीडियम गॅसवर परतून घेऊया। परतून घेतले बघा टमाटर टाकल्यानंतर। तुम्ही जर ही टमाटर मिक्सरला जरी बारीक केलं मसाल्यावर तरी चालेल, पण असं जर केलं ना तर छान लागतं। आता ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला 1 चमचा तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। ह्याची पण रेसिपी टाकलेली आहे, घरच्या घरी आपण कांदा लसूण मसाला कसा बनवू शकतो त्याची रेसिपी बघा मी अपलोड केलेली आहे। कोल्हापुरी मसाला, काळा मसाला, सगळे मसाले मी टाकलेले आहेत। गरम मसाला, हा 1 चमचा गरम मसाला, ह्याची पण रेसिपी मी टाकलेली आहे। ह्याची पण लिंक ह्या रेसिपी खाली सगळ्या भेटतील तुम्हाला। आता हे परतून घ्यायचं चांगलं, जेणेकरून ह्याला तेल सुटलं पाहिजे मसाल्याला। मसाला बघा चांगला परतून घेतलेला आहे, तेल सुटलेलं आहे ह्याला। आता ह्याच्यामध्ये आपण चिकन जे शिजवलं होतं ते टाकून घेऊया। बघा किती मस्त असं झालेलं आहे, अशा पद्धतीत आहे बघा। आता हे हलवून घेऊया। तुम्हाला ह्याच्यामध्ये रस्सा किती पाहिजे त्याप्रमाणे करायचा। आता थंडीच्या दिवस आहेत ना, प्यायला वगैरे रस्सा जर पाहिजे असेल तर जास्त करायचा, भाताबर भाकरीबर जरा जास्तच लागतो ना। आता हे मी हलवून घेते, मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस आपला मिडियमच आहे। बघा ह्याला तरी किती मस्त आलेली आहे, जसा मी मसाला बनवला तशा पद्धतीत बनवायचा, कांदा बिंदा घालून। आता ह्याला आपण उकळून घेऊया। कालवण बघा किती छान असं उकळलेलं आहे आणि आपण त्याला पहिलंच मीठ टाकलं होतं, तर चव बघून परत टाकायचं। तर मी मोठ्या मिठाचा वापर केला होता, त्यात मी अजून थोडंसं मीठ टाकते, कारण चवीला कमी आहे मीठ। आणि तरी बघा किती छान आलेलं आहे, 1 नंबर कालवण होतं बघा। अशा पद्धतीत तुम्ही गावठी कोंबडीचा रस्सा बनवा, त्याला जास्त काही मसाल्याची गरज पडत नाही। आणि माझ्या चॅनलवर खूप साऱ्या झटपट पण बनवलेले चिकनच्या रेसिपी आहेत बघा, किती मस्त होते एकदम अशा पद्धतीमध्ये। ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा। आज मी तुम्हाला सुक्कं चिकन बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 किलो चिकन घेतलेलं आहे। त्यासाठी मसाला ही सुक्कं खोबरं घेतलेलं आहे,
कोथिंबीर घेतली, थोडासा पुदिना घेतला, असला तर टाका, नसला तर चालते, 2 हिरव्या मिरच्या, आलं घेतलेलं आहे आणि 1 गड्डी लसूण घेतलेलं. हे सगळं मी खलबत्त्यात कुटणार आहे. तुम्ही जरी मिक्सरला बारीक केलं तरी चालेल. अशा पद्धतीमध्ये बघा मी मसाला कुटून घेतलेला आहे. कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया. तेल 1 चमचा टाकायचं. चिकन म्हटलं की थोडं जास्त टाकायचं. तेल गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. 2 तेजपत्ते आणि 2 बारीक आकाराचे कांदे बघा एकदम बारीक कापून घेतलेले आहेत. बारीक कापायचे म्हणजे कालवण चांगलं आपलं मिळून येतं. कांदा आपण चांगला भाजून घेऊया. कांदा बघा भाजून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये जे खलबत्त्यामध्ये आपण कुटला होता मसाला तो टाकून घ्यायचा. गॅस तवर बारीक करायचा. 2 ते 2.5 चमचे होतो. जरी तुम्ही मिक्सरला बारीक केला ना तर थोडंसं पाणी टाकून बारीक केला तर चालेल, पण जास्त पातळ करू नका, ते जरा चव वेगळी लागला. तर हे पण परतून घेऊया. मिनिटभर बघा हे परतून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचं टमाटर बघा एकदम बारीक कापून घेतलेलं आहे. आता ही पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया. परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा 2 चमचे मिरची पावडर, तुम्ही तिखटाप्रमाणे टाका आणि चवीनुसार मीठ. आता हे थोडंसं हलवूया आणि गॅस आपला बारीक केलेला आहे. असं कधी पण मसाला वगैरे टाकताना ना गॅस बारीक करायचा. अर्धा चमचा गरम मसाला पावडर आणि अर्धा चमचा जिरे धने पावडर असा आकाराचा चमचा. आता हे पण आपण 1 मिनिटभर परतून घेऊया. मिनिटभर परतून घेतलेलं आहे आणि गॅस आपला बारीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे चिकन टाकून घेऊया. स्वच्छ धुवून घेतले बघा, 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं. आता हे मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेतलेलं आहे बघा. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी नाही टाकलेलं आणि गॅस मी मिक्स करताना बारीक केला होता. आता ही बारीक गॅसवर आपण 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे, कारण की ह्याला पाणी सुटतं. जर तुमचं पाणी नाही सुटलं तर थोडंसं पाणी तुम्ही आधीमध्ये चेक करून गरम पाण्याचा शितोडा दिला तरी चालेल. बारीक गॅसवर बघा 10 मिनिटं झाली ती. आपण बघूया पहिलं 10 मिनिटातच की पाणी सुटले का. बघा अशा पद्धतीत चिकनला पाणी सुटतं. आता हे हलवून घेऊ. आता एवढ्या पाण्यामध्ये बघा चिकन शिजत नाही, तर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया वरनं. पण असं शिजवलं ना थोडं पाणी टाकून तर लई छान लागतं चवीला. तुम्ही करून बघा. तर ह्यात आपण थोडंसं गरम पाणी टाकायचं, गार पाणी नाही टाकायचं, कोमट पाणी आहे बघा. हे एवढं पाणी टाकलं आहे बघा मी ह्याच्यामध्ये. 1 वाटीभर पाणी टाकलं असेल, त्यापेक्षा जास्त टाकलं नाही, कारण आपल्याला ही सुक्कं बनवायचं आहे. थोडं त्यात साधारणसं पाणी म्हणजे खायला बरं वाटतं. आता ही मी झाकून ठेवते बारीक गॅसवर अजून 10 मिनिटासाठी. बारीक गॅसवर बघा 15 ते 20 मिनिटं झालं मी झाकून ठेवलं होतं बघा. एकदा पण मी हलवलेलं नाही आहे. आता एकदम थोडंसं पाणी बघा ह्यात राहिलेलं आहे ते, आणि चिकन एकदम मस्त असं शिजलेलं आहे. आता ही जर आपण खाली उतरून ठेवलं ना तर हे सुद्धा आपलं घट्ट होईल एकदम, कारण पाणी यात एकदम थोडंसं आहे. तर एवढं तरी पाणी सुक्या चिकनला पाहिजे. आणि एकदम फडफडीत असं सुक्कं चिकन पाहिजे असेल ना तर त्याची पण रेसिपी आहे, त्याची लिंक मी ह्याच्या खाली देते. 1 नंबर अशा पद्धतीत चिकन झाले बघा, किती शिजले बघा. तर अशा पद्धतीत तुम्ही बनवा. रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.